कोरोना काळात उत्तम काम केलेले मनपा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पोल्लुलु यांना मनपा सेवेत पूर्ववत पदावर रुजू करण्यासाठी प्रयत्न करणार काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे। श्री जाममुनी मोची समाज सेवा मंडळ लष्करचे अध्यक्ष करप्पा अण्णा जंगम यांच्या अध्यक्षतेखाली मोची समाजाचे सुपुत्र व सोलापूर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पोल्लुलु वायेच यांच्यावर नियुक्ती नसलेले वालचंद कॉलेज क्वारंटाईन सेंटरच्या कामाशी संबंध येत नसतानाही विनाकारण डॉक्टर पोल्लुलु यांना कोरोना महामारीत जीव धोक्यात घालून तिन्ही लाटेत काम करूनही मनपा प्रशासनाने चुकीच्या पद्धती व नियमबाह्यरित्या सेवेतून कमी केले आहे। या कारणाने समाजाच्या वतीने पुकारलेल्या लक्षवेधी बेमुदत धरणे आंदोलन व साखळी उपोषण या न्याय हक्क व अधिकार मिळण्यासाठी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे। माजी नगरसेवक विनोद भोसले, माजी नगरसेवक मधुकर आटोले, युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, सेवादल काँग्रेस अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष हनुमंत सायबोळू यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करून मनपा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पोल्लुलु यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असे ते म्हणाले। सदर आंदोलनाच्या 8व्या दिवशी समाज सेक्रेटरी रवी म्हेत्रे, खजिनदार लिंगराज पोल्लुलु, माजी अध्यक्ष हनुमंत सायबोळू, नरसिंग म्हेत्रे, यल्लप्पा बगले, वायप्पा म्हेत्रे, मारुती माळगे, जांबुमनी प्रशाला चेअरमन वाबळेश्वर म्हेत्रे, शंकर पोल्लुलु, मोहन डांगे, संदेश लोंढे, व्यंकटेश भंडारे, मच्छिंद्र लोकेकर, परशुराम वाघमारे, सिद्धराम म्हेत्रे, बंटी जंगम, महेश आसादे, विष्णू पोल्लुलु, दयानंद भंडारे, नरसिंह कुमार, गट्टप्पा भंडारे, अंबादास पोल्लुलु, अंजन मिसालुलु, मारुती कुमार आदींसह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनता संघर्ष न्यूज, सिद्धार्थ भडकुंबे, सोलापूर।